गुड इव्हनिंग गाईज. तर आपण आज बघणार आहोत के मीन्स क्लस्टरिंग. तर आता के मीन्स क्लस्टरिंग म्हणजे काय. आता आपल्याला हा 5वा युनिट आहे अनसुपरवाइज मशीन लर्निंग. त्यामध्ये 2 क्लस्टरिंगचे प्रकार आहेत. एक म्हणजे के मीन्स आहे, दुसरा म्हणजे हायरार्चिकल आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, के मीन्स क्लस्टरिंग. आता के मीन्स क्लस्टरिंग काय आहे बाबांनो, तर इथं पहा तुम्हाला दाखवतो. के मीन्स क्लस्टरिंग म्हणजे काय. इट इज अ मेथड दॅट पार्टिशन्स डेटा इंटू स्पेसिफाईड नंबर ऑफ क्लस्टर. ईच क्लस्टर इज रिप्रेझेंटेड बाय अ सेंट्रॉइड. म्हणजे काय, हा एक क्लस्टरिंगची मेथड आहे. ते काय करतं, डेटा पार्टिशनमध्ये विभागतं. म्हणजे कशामध्ये, थोडक्यात क्लस्टर्समध्ये. आता प्रत्येक क्लस्टर कशानं रिप्रेझेंट केला जातो, सेंट्रॉइड्सनं. तर सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंट्रल व्हॅल्यू प्लस प्रत्येक क्लस्टरची. ओके. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला ह्याच्यात काय करायचे, ऑपरेशन काय आहे, तर के मीन्स ऑपरेट्स बाय असाइनिंग डेटा पॉईंट्स. म्हणजे त्याला डेटा पॉईंट्स असाइन करायचे, ठीक आहे. आणि त्याला आपल्याला के क्लस्टर म्हणून, म्हणजे के सेंट्रॉइड म्हणून आपल्याला त्याला डिफाईन करायचे. तर आता के सेंट्रॉइड काय आहे, तर पहा इथं. तर आता आपल्याकडे इथं एक एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तर आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये हे डेटा पॉईंट्स आहेत C1 C2 C3 C4. त्याच्यात आपल्याला काय, 2 व्हेरिएबल आहेत, एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल. आता ह्यात कसं आहे, एक्स व्हेरिएबल वाय व्हेरिएबल आहे. तर C1 डेटा पॉईंटचा एक्स काय आहे 1 आणि वाय काय आहे 2. C2चा डेटा पॉईंट एक्स काय आहे 3 आणि वाय काय आहे 4, ठीक आहे. तसंच C3चा एक्स आणि वाय, C4चा 7 आणि 8. तर आता आपल्याला काय सांगितलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रॉइड्स तयार करायचे, ठीक आहे. तर आता सेंट्रॉइड्स काय आहेत की बाबा एक सेंट्रल पार्ट ऑफ द ईच क्लस्टर, ठीक आहे. आता ह्यात आपल्याला दिलेलं नाही आहे. आता ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका थोडा वेळ. तर आता आपल्याला इथं काय आहे की इथं आपल्याकडे हे डेटा पॉईंट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं एक्झाममध्ये 2 प्रकार असतात. एक तर तुम्हाला त्याचे सेंट्रॉइड दिले असतील किंवा दिले नसतील. तर आता आपण इथं न दिलेलं एक्झाम्पल घेतो. आता ह्यात सेंट्रॉइड आपल्याला दिलेलं नाहीत. तर आपण काय करायचे, स्वतः 2 सेंट्रॉइड असाइन करायचे 2 क्लस्टर्सला. तर हा C1 काय असणार आहे, पहिला सेंट्रॉइड पहिल्या क्लस्टरचा, आणि C2 काय असणार आहे, दुसरा सेंट्रॉइड ह्या दुसऱ्या क्लस्टरचा, ठीक आहे. तर हे 1 आणि 2 बेसिकली काय आहे, 1 हा एक्सची व्हॅल्यू आहे, 2 ही वायची व्हॅल्यू आहे, 3 ही एक्सची व्हॅल्यू आहे, 4 ही वायची व्हॅल्यू आहे. म्हणजे C1 आणि C2 हे 2 वेगळे वेगळे क्लस्टरमध्ये पार्टिशन केले. आणि C1 आणि C2 हे डेटा पॉईंट्स काय केले, 2 क्लस्टरचे सेंट्रॉइड्स असाइन केले. आपण स्वतः असाइन केले. त्याला प्री डिफाईंड आहे का त्याआधी नाही, ह्याला आपण स्वतः असाइन केलेले आहेत. तर आता आपल्याला काय बघायचे, के मीन्स क्लस्टरिंगमध्ये आपल्याला ह्यात शिकायचं काय आहे बाळांनो, की आपल्याला जे उरलेले डेटा पॉईंट्स आहेत C3 C4 हे कुठल्या क्लस्टरमध्ये जातात, हे कुठल्या क्लस्टरमध्ये जातात ते आपल्याला बघायचं आहे. तर आता पहा, आपल्याला कुठल्या क्लस्टरमध्ये जातात हे शिकण्यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे की पहिले C3 हा क्लस्टर 1मध्ये जातो आहे का 2मध्ये जातो आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, C3 इज इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर, ठीक आहे. आता इथं x2 मायनस x1 कुठनं आला, किंवा x2ची व्हॅल्यू काय आहे, तर पहा x2 काय आहे, हा आपला जो व्हॅल्यू आहे C3चा x हा आपला x2 असणार आहे. आणि x1 काय असणार आहे, हा C2चा 1x1 असणार आहे, ठीक आहे. तर आता हे का असं, तर आपल्याकडे 2 क्लस्टर आहेत. तर हा C3 कुठल्या क्लस्टरमध्ये जातो आहे हे पहिले बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण कम्पेअर करून कोणाला बघणार आहे, C3 क्लस्टर 1शी. मग क्लस्टर 1चा हा x1 आहे आणि क्लस्टर 1चा हा y1 आहे, ठीक आहे. हा x1 आहे आणि हा y1 आहे, ठीक आहे. आता पहा तुम्ही इथं आपल्याला काय बघायचं आहे, x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर, ठीक आहे. तर आता काय बघायचं आहे आपल्याला, x2 काय आहे 5, मग इथं किती लिहिला 5, x1 काय आहे इथं 1 मायनस 1 प्लस y2 काय आहे 6, इथं काय लिहिला 6, आणि y1 काय आहे 2, इथं आला 2. आता हा 2 का घेतला, 1 आणि 2 का घेतला, कारण पहिले आपण क्लस्टर 1शी कम्पेअर करून बघतोय की हा ह्या क्लस्टरमध्ये जातोय का, ठीक आहे. तर आपल्याला आता काय बघायचे बघा, 5 मायनस 1 किती आलं, 4चा स्क्वेअर प्लस 6 मायनस 2 किती 4, 4चा स्क्वेअर. आता हे किती झालं, 16 प्लस 16 32. मग 32चा स्क्वेअर रूट काय आला आहे 5.65 आला,
ठीक आहे. मग ही आपली व्हॅल्यूवाली C3ची कळलं. मग आता आपल्याला काय कम्पेअर करून बघायचं आहे. C3 आता कोणाला कम्पेअर करायचं आहे, क्लस्टर 2शी कम्पेअर करायचं आहे. कोणाशी करायचं आहे, क्लस्टर 2ची, कारण की क्लस्टर 1शी करून झालं आहे. आता क्लस्टर 2शी कम्पेअर करताना इथे पहा तुम्ही, इथे पहा x2 काय आहे 5, x1 काय आहे 3. का, कारण आता आपण क्लस्टर 2शी कम्पेअर करून बघतोय. y2 काय आहे 6, इथं आला 6, आणि y1 काय आहे 4, इथं आला 4. मग ह्याचे व्हॅल्यूज किती आल्या 2 आणि 2. मग 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, 4 + 4 8. आता 8चा स्क्वेअर रूट काय आला 2.9 आला. किती आला 2.9 आला. ठीक आहे. आता आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, एक 2.9 मिळाली आहे आणि एक किती मिळाली आहे 5.65. ठीक आहे. मग आत्ता आपल्याला काय बघायचं आहे, सगळ्यात क्लोजेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, 5.65 का 2.9. 2.9 ही क्लोजेस्ट सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू आहे. तर हा जो आहे 2.9 हा स्मॉल आला आहे. आता हा कोणाशी कम्पेअर केल्यावर स्मॉल आला आहे, क्लस्टर 2शी कम्पेअर केल्यावर. म्हणल्यावरती C3 आपला कशात जाणार आहे, क्लस्टर 2मध्ये जाणार. कशामध्ये जाणार, क्लस्टर 2मध्ये जाणार. आता पहा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय होते बघा, आता आपल्याला इथं व्हॅल्यूज काय आल्या C2 आणि C3. क्लस्टरमध्ये काय आल्या C2 आणि C3. आता इथं गोष्ट काय आहे, आत्ता आपल्याला इथं पहिला सेंट्रॉइड काय होता क्लस्टर 2चा C2 होता. आता काय करायला पाहिजे, आपल्याला अपडेट करायला पाहिजे. का, कारण क्लस्टरमध्ये 2 डेटा पॉईंट्स आले. मग सेंट्रॉइड काय आहे, कुठला सेंट्रॉइड आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग सेंट्रॉइड आपल्याला अपडेट करावा लागणार, कोणाचा, क्लस्टर 2चा. का, कारण की C2 आणि C3 एका क्लस्टरमध्ये आले. मग त्यासाठी आता आपल्याला काय पाहायचं आहे बाळांनो, आपण काय घेणार, हा एक्सच्या व्हॅल्यू पहिले घ्यायच्या. एक्सची व्हॅल्यू काय आहे क्लस्टर 2ची पहिले 3, क्लस्टर म्हणजे C3च्या डेटा पॉईंटची x2ची व्हॅल्यू काय आहे 5. पहा इथं काय होती पहिले C2चा क्लस्टर 3 आणि इथं x काय होता 5. मग 3 अधिक 5 भागिले 2. का, 2च डेटा पॉईंट आहेत ना, त्याची व्हॅल्यू किती आली 8 भागिले 2. बे के बे, बेचोक 8. मग आता काय आला 4, हा आपला काय आला x आला. काय आला x आला. आणि आता तसंच आपल्याला yची व्हॅल्यू बघायची आहे. मग y किती आहे आपल्याकडे आधी 4 आणि नवीन y काय होता, म्हणजे C3चा y काय आहे 6. मग इथे काय करणार 4 + 6 भागिले 2 किती आलं 10/2. ठीक आहे. बे के बे, बे पंचे 10, म्हणजे y किती आला 5. मग आता आपला सेंट्रॉइड काय झाला, अपडेट झाला. सेंट्रॉइड काय झाला, अपडेट झाला. मग आता बघा इथं क्लस्टर 1 काय होता 1 आणि 2, 1,2. हा काय आहे क्लस्टर 1. आणि क्लस्टर 2 काय आहे, आता नवीन अपडेट झालेला 4 x आहे आणि 5 y आहे. 4 आणि 5 हा काय झाला क्लस्टर 2. आता आपल्याला बघा, आता आपल्याला काय बघायचे, आता आपल्याला सर्वात पहिली गोष्ट बघायची आहे ती म्हणजे काय, की बाबांनो आपल्याला आता C4साठी बघायचे, कारण की C2 आणि C3 एका क्लस्टर 2मध्ये आले. मग आता आपल्याला बघायचं आहे C4साठी. ठीक आहे. मग आता C4ची व्हॅल्यू काय आहे 7 आणि 8. मग आता बघा, आता आपण घेऊ इथं आता सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. C4 = x2 - x1चा स्क्वेअर प्लस y2 - y1चा स्क्वेअर. आता x2 काय आहे आपला 7 बरोबर, आणि x1 काय आहे क्लस्टर 1शी पहिले कम्पेअर करायचे ना. मग x1 काय आहे 1 स्क्वेअर प्लस y2 काय आहे आपला 8. म्हणजे हा y2 8 कुठनं घेतला इथं, x2 काय आहे 7, y2 काय आहे 8. म्हणून आपण इथं काय घेतला 7 x2 y2 8. आता बघा आपल्याला पहिल्यांदा कोणाशी कम्पेअर करायचं आहे क्लस्टर 1शी. का, कारण की हा क्लस्टर 1मध्ये जातो आहे का 2मध्ये जातो आहे हे बघण्यासाठी. मग पहिले काय आला 7 - 1चा स्क्वेअर प्लस 8 - y1 काय झाला आहे आता
2 म्हणजे हा 2च आहे पहिला, क्लस्टर 1मध्ये चेंज नाही झालं ना. 7 - 1 6चा स्क्वेअर प्लस 8 - 2 6चा स्क्वेअर 36 प्लस 36 36 प्लस 36 किती झालं? 36 प्लस 36 किती झालं? 72. आता 72चा स्क्वेअर रूट काय आला? 8.48. ठीक आहे. आता आपण कोणासाठी बघूया? क्लस्टर 2शी कम्पेअर करून बघूया. C4 इज इक्वल टू x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर. ठीक आहे. मग आता x2 काय आहे आपला बघितला आपण? x2 काय आहे आपला? x2 काय आहे आपला? 7 आणि y2 काय आहे? 8. x2 किती आहे? 7 मायनस x1 किती आहे आता अपडेट झालेला? क्लस्टर 2चा सेंट्रॉइड अपडेट झाला ना. सेंट्रॉइड किती आला? 4. म्हणजे x1 काय झाला? 4 आणि y2 काय झाला? y1 काय झाला? 5. ठीक आहे. मग आता 7 - 4चा स्क्वेअर प्लस 8 - 5चा स्क्वेअर पहा इथं. आता 7 - 4 किती आलं? 3चा स्क्वेअर प्लस 8 - 5 किती आलं? 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 प्लस 9 18. आता 18चा स्क्वेअर रूट काय येतोय? 4.24. मग आता क्लोजेस्ट व्हॅल्यू काय आली? 4.24. मग आपला जो आहे क्लस्टर 4 हा कोणामध्ये गेला? क्लस्टर 2मध्येच गेला. मग आता आपला जो हा इथला टेबल आहे तो काय होणार? अपडेट होणार. इथं काय आला? C4. आता इथं आपल्याला काय करायचे? स्टॉप करायचे. काय करायचे? स्टॉप करायचे. का? कारण की आपल्याला आपली व्हॅल्यूज मिळालेत. आपले टोटल किती होते? आपले डेटा पॉईंट्स 1 2 3 आणि 4. C3 C4 हे दोन कुठल्या क्लस्टरमध्ये जातात ते बघायचं होतं. हे आपण काय केलं? क्लस्टर 2मध्ये C3 गेला, क्लस्टर 2मध्येच C4 गेला. मग इथं आपण शेवटला काय करायचा? टेबल ॲड करायचा. क्लस्टर 1 क्लस्टर 2 C1 C2 C3 आणि C4. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आपलं इथं संपलं. ठीक आहे. तुम्हाला ह्याचा परत सेंट्रॉइड अपडेट करायचा असेल, म्हणजे नावाला आपलं एक तुम्हाला सेंट्रॉइड अपडेट करून ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता. ओके. त्यात तुम्ही कसं अपडेट करणार तुम्हाला सांगितलं आहे मी. आता C4. ठीक आहे. x2 काय आहे? x पहिले C4चं काय आलं आहे? C4चा x काय आहे बाळांनो? C4चा x काय आहे? 7 आणि y काय आहे? 8. मग इथे काय करणार? 7 प्लस क्लस्टर 2चा अपडेट झालेली व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 4 आणि 5. मग आता x काय आहे आपला? 4 जुनावाला. 7 + 4 / 2. 7 + 4 11/2. 2 1 जा 2 2 5.5. ठीक आहे. हा काय झाला? एक्सचा सेंट्रॉइड झाला. आणि आपल्याला तसंच आता वायचं करायचं आहे. वायचा किती आहे? 8. 8 प्लस हा किती आहे अपडेट झालेला? 5. मग 8 + 5/2 13/2. 2 6 जा 12 2 5 जा 10. ठीक आहे. म्हणजे हा वाय झाला. मग आपला सेंट्रॉइड काय झाला? पहिला होता तो क्लस्टर 1चा ॲज इट इज आणि क्लस्टर 2चा किती आला? 5.5 आणि 6.5. हा एक्स आहे, हा वाय आहे. हा एक्स आहे, हा वाय आहे. ठीक आहे.
तर हे आपलं एक्झाम्पल झालं आणि तुम्हाला इथंच स्टॉप करायचं आहे. हा सेंट्रॉइड अपडेट करावा लागतो, हर एक वेळेला तुम्हाला सेंट्रॉइड अपडेट करावा लागतो. आणि तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे हे जी PDF मी तुम्हाला करून पाठवतो. ठीक आहे. तर पहिले काय केलं आपण, 4 डेटा पॉईंट आहेत. 4 डेटा पॉईंटचे पहिले 2 सेंट्रॉइड क्लस्टर्स तयार करायचे. नंतर 2 क्लस्टरला आपल्याला प्रत्येकाला एक सेंट्रॉइड असाइन करायचं आहे. तर आपल्याला इथं आधी सेंट्रॉइड दिलेलं नाही, म्हणून आपण इथं स्वतः सेंट्रॉइड तयार केले, म्हणजे असाइन केले. तो म्हणजे C1 आणि C2. क्लस्टर 1ला C1 असाइन केला, क्लस्टर 2ला C2 असाइन केला. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय बघितला, पहिले C3 बघितला. मग C3ला फॉर्म्युला काय लावला आहे, x2 - x1² प्लस y2 - y1². आता x2 काय आहे, हा आपला ही व्हॅल्यू, आणि x1 काय असणार आहे, सेंट्रॉइडचा हा पहिली व्हॅल्यू x1. ठीक आहे. नंतरनं y2 काय आहे, ही व्हॅल्यू, आणि y1 काय आहे, क्लस्टर 1ची ही व्हॅल्यू. आता का पहिले क्लस्टर 1, कारण आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पहिले क्लस्टर 1शी कम्पेअर करून बघणार, त्याची ही व्हॅल्यू आली. नंतर क्लस्टर 2शी कम्पेअर करणार, त्याची आपल्याला ही व्हॅल्यू आली. ठीक आहे. असं तुम्हाला ते करून बघायचे कम्पेअर, आणि जी क्लोजेस्ट व्हॅल्यू असेल, ठीक आहे, त्या ज्या क्लस्टरशी कम्पेअर केल्यावरती स्मॉल व्हॅल्यू येईल, तर त्या क्लस्टरमध्ये ती व्हॅल्यू आपली डेटा पॉईंट काय जाणार आहे. मग आता ह्या C3ची व्हॅल्यू क्लस्टर 2शी कम्पेअर केल्यावर छोटी येते, म्हणून आपली जी व्हॅल्यू आहे ती आपली जी आहे ही व्हॅल्यू, ती क्लस्टर C3, तो क्लस्टर C3 आहे तो क्लस्टर 2मध्ये गेला का, तर आपली व्हॅल्यू